आता दराडे यांना पाठिंबा देणार का, असा थेट प्रश्न गोकुळ गीते यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. मात्र या प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्वतः दिलं नाही. उलट याचं उत्तर उदय सामंत, दादा भुसे, गिरीश महाजन देतील एवढंच सांगत ते पुढे निघून गेले. त्यामुळे पाठिंब्याबाबतचा त्यांचा सस्पेन्स कायम राहिलाय. यावेळी गणेश गीते यांनाही फारशी बोलण्याची संधी मिळाली नाही. तर गिरीश महाजन यांना याबाबत विचारलं असता हो, नक्कीच गोकुळ गीते महायुतीसाठी काम करतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र या संपूर्ण घडामोडीत एक गोष्ट स्पष्टपणे जाणवत होती की गोकुळ गीते यांनी उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली, पण दराडे यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचं स्पष्ट शब्दात कुठंही सांगितलं नाही. त्यामुळे माघार झाली असली तरी मनातील नाराजी कायम आहे असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. आणि याच दरम्यान आणखी एक गोष्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. गोकुळ गीते यांच्या माघारी मागं नेमकं काय कारण आहे? ही फक्त वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीला किंवा गिरीश महाजन यांच्याशी चांगले असलेले कौटुंबिक संबंध ही आहे की त्यामागं आणखी काही राजकीय आणि कायदेशीर घडामोडी घडल्यात? एका पत्राची या सगळ्या दरम्यान चर्चा सुरू झाली. या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी ते पत्र आलं. ते पत्र नेमकं काय? नेमकं ते पत्र काय सांगते आणि गोकुळ गीते यांच्या माघारशी त्याचा काही संबंध आहे का? याबद्दल बोलताना पत्रकार परिषदेत गोकुळ गीते किंवा गिरीश महाजन काय म्हणाले, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. गेल्या 4 दिवसांपासून नाशिकमध्ये एका गोष्टीची चर्चा होती, ती म्हणजे गोकुळ गीते यांची भूमिका. महायुतीतील अनेक नेते त्यांची मनधरणी करण्यासाठी मैदानात उतरले होते. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे, सुहास कांदे यांच्यासह अनेक नेत्यांनी गोकुळ गीते यांची भेट घेतली, चर्चा केली, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. इतकाच नाही तर त्यांचे बंधू गणेश गीतेंनीही त्यांचा निर्णय बदलण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मात्र या सगळ्या प्रयत्नानंतरही गोकुळ गीते आपल्या भूमिकेवर ठाम होते. मी निवडणूक लढवणारच हा निर्धार त्यांनी सारखा बोलून दाखवला. गेल्या काही दिवसात त्यांनी अनेकदा माध्यमांसमोर येत माघार घेण्याचा प्रश्नच उरत नसल्याचं स्पष्ट केलं. अगदी 24 तासापूर्वीपर्यंतही त्यांची भूमिका बदललेली दिसत नव्हती. याच पार्श्वभूमीवर आम्ही केलेल्या एका व्हिडिओत एक महत्त्वाचा अंदाज आम्ही व्यक्त केला होता. स्थानिक पातळीवरील किंवा मंत्र्यांचे प्रयत्न अपुरे ठरल्यामुळं या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागू शकतो असं आम्ही म्हणलं होतं. आणि आता घडत असलेल्या घटनेकडे पाहिलं तर तसंच काहीसं चित्र उभारताना दिसते. कारण अनेक दिवसांच्या चर्चेनंतरही न सुटलेला तिढा अचानक सुटतोय. गोकुळ गीते माघारीची घोषणा करतात आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण येतं. बैठक पार पडली आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची असं सांगण्यात येतं आणि त्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं. पण सकाळपासूनच ते माघार घेतील पण पाठिंबा देणार नाहीत याबाबत चर्चा सुरू असताना एक नवा ट्विस्ट मिळाला. तो म्हणजे राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार सहसचिवांनी अतिरिक्त सरकारी वकील उच्च न्यायालय यांना पाठवलेल्या एका पत्रामुळे. या पत्रात गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांच्या नाशिकमधील माडा प्रकरणात मिळालेल्या अटकपूर्व जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याबाबत सूचना करण्यात आला असल्याचा दावा केला जाते. योगायोग असा की 1 जून रोजी गोकुळ गीते आणि गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याच दिवशी हे पत्र संबंधितांकडे पोहोचल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पत्राची तारीख 7 मे 2026 असल्याचं सांगितलं जातंय आणि ते प्रत्यक्षात महिनाभरानंतर प्राप्त झाल्याने अनेक प्रश्न इथं निर्माण झालेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणी आलं की कुठेतरी कायदेशीर दबाव टाकून गोकुळ गीते यांना माघार घ्यायला लावली होती. गणेश गीते यांच्या कायदेशीर अडचणी आणि गोकुळ गीते यांच्या भूमिकेबाबत होणाऱ्या संभाव्य बदलांचा काही संबंध आहे का असं म्हटलं जात होतं. माघारीसाठी सुरू असलेली समजूत काढण्याची मोहीम फक्त राजकीय डॅमेज कंट्रोल आहे की त्यामागे आणखी काही समीकरणं दडलेत अशा चर्चांना मोठ्या प्रमाणात जोर आला होता. मग पत्राच्या मुद्द्यावर जेव्हा पत्रकार परिषदेत थेट प्रश्न विचारण्यात आला की गोकुळ गीते यांच्या माघारीचा आणि गणेश गीते यांच्या प्रकरणाशी संबंधित पत्राचा काही संबंध आहे का, तेव्हा गिरीश महाजन यांनी तो प्रश्नच किंवा त्याचं उत्तरच किंवा हे विधान किंवा हा संबंधच फेटाळून लावला. अशा छोट्या मोठ्या पत्रांना घाबरणारं गीते कुटुंब नाही. त्या पत्राचा आणि आजच्या निर्णयाचा काहीही संबंध नाही असं महाजन यांनी स्पष्ट केलं. स्वतः गोकुळ गीते यांनीही हा आरोप नाकारला. विधानसभा निवडणुकीत आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढलो होतो. तेव्हा जर आम्ही दबावाला बळी पडलो नाही तर आता एखाद्या पत्रामुळे निर्णय बदलण्याचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी सांगितलं. माघारीचं कारण सांगताना गोकुळ गीते
म्हणाले, कार्यकर्त्यांचा आग्रह आणि स्थानिक मतदारांमधील नाराजी यामुळे आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो होतो. महायुतीच्या उमेदवाराविषयी असलेल्या भावना आपण वरिष्ठ नेत्यांसमोर मांडल्या. त्यानंतर झालेल्या चर्चेत काही आश्वासनं देण्यात आली असून जी कामं आपण करू इच्छित होतो ती आता महायुतीच्या माध्यमातून पूर्ण होतील असा विश्वास देण्यात आला. महाजन हे आमचे मार्गदर्शक आहेत. मी भाजपचा कार्यकर्ता नसलो तरी गणेश गीते यांच्या पाठीशी महाजन कायम उभे राहिले. आमदारकी पुन्हा मिळू शकते, पण नाती तुटली तर ती परत जोडणं कठीण असतं. त्यामुळे राजकारणापेक्षा कौटुंबिक शांततेला मी अधिक महत्त्व दिले असं सांगत मी प्रचार थांबवत आहे अशी घोषणा त्यांनी केली. हे बोलताना ते कुठंतरी भावनिक झाले आणि त्यानंतर त्यांनी अचानक खुर्ची सोडली. पुढच्या प्रश्नांची उत्तरच त्यांनी दिले नाही आणि पत्रकार परिषद अर्धवट सोडून ते बाहेर पडले. त्यामुळे त्यांच्या मनातील नाराजी पूर्णपणे संपलेली नसल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत 3 ते 4 वेळा त्यांना एकच प्रश्न विचारण्यात आला, आता तुम्ही दराडे यांना पाठिंबा देणार का? पण प्रत्येक वेळी त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. याचं उत्तर उदय सामंत, दादा भुसे, गणेश दादा हे सगळे देतील एवढंच ते सांगत राहिले. यामुळे एक नवीन प्रश्न निर्माण झालाय. गोकुळ गीते यांनी उमेदवारी मागं घेतली, पण त्यांनी जाहीरपणे पाठिंबा दिलाय का? याचं उत्तर अद्याप स्पष्ट नाही आहे. अर्थात आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. बॅलेट पेपरवर नाराजीचा परिणाम काही दिसणार नाहीये. पण उदय सामंत आणि गोकुळ गीते यांचं योगदान वाया जाऊ दिलं जाणार नाही असं सांगितलंय. म्हणजेच पुढील काळात महायुतीकडून गीते कुटुंबाला कोणती राजकीय संधी किंवा जबाबदारी दिली जाते का याकडे सर्वांचंच लक्ष लागले. पण गोकुळ गीते यांचं इतक्या दिवसानंतर अचानक माघारी फिरणं, पाठिंबा न देणं, ते पत्र व्हायरल होणं आणि गिरीश महाजन यांच्याशी आपल्या कुटुंबासोबत असलेले चांगले संबंध लक्षात घेता गिरीश महाजन यांच्यावरही दबाव होता. भाजपने इथे बंडखोरी केली म्हणून महायुती धुसफूस झाली असती. ही सगळी माझी फॅमिली आहे, कुटुंब आहे, त्यामुळे आपल्याला ते होऊ द्यायचं नव्हतं असं जरी गोकुळ गीते म्हणत असतील तरीही त्यांच्या माघारीचं नेमकं कारण काय हा प्रश्न आणि याचं उत्तर स्पष्ट होत नाही आहे. सकाळपासून सुरू असलेल्या या सगळ्या घडामोडींवर, गोकुळ गीतेंच्या माघारीवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.